आपले नेते राजेभाऊ रविशांना पाटील, अरुणभाऊ कापसे, निरंजन वाडकर, केशवबापू बोगरे, जनके अप्पा, सर्व ज्येष्ठ आणि तरुण बांधव, आज लोकसभा मतदारसंघाची सभा आपण या ठिकाणी आयोजित केली। वास्तविक पाहता काल वैरागमध्ये सभा झाली। सभा झाल्यानंतर वैराग आणि वैराग भागातील सर्व कार्यकर्ते, सर्व मतदार, सर्व ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी आले होते। परंतु आजपर्यंत वैरागमध्ये आणि वैराग भागामध्ये सर्वसामान्य माणसासाठी, शेतकऱ्यासाठी, तरुण बांधवासाठी, व्यापाऱ्यासाठी जी काय आर्थिक उलाढाल व्हायची होत होती ती आजपर्यंत होत नव्हती। परंतु काल वैरागमध्ये सभा होत असताना वैरागमध्ये संतनाथ सहकारी साखर कारखाना झाला पाहिजे, MIDC झाली पाहिजे, पाणी पुरवठ्याची 50 कोटीची योजना झाली पाहिजे। ह्या गोष्टीची काल त्या ठिकाणी आम्ही राजेभाऊकडून बोलवून घेतलं। परंतु आज या ठिकाणी वैराग आणि वैराग भागातील सर्व मंडळी आहेत। या मंडळीला माझी एक विनंती आहे की आपण आज देशामध्ये निश्चितपणाने पंतप्रधान मोदी होणार आहे, देशात सत्ता आपली येणार आहे, राज्यातही नंतर सत्ता येणार आहे। की आपली कामं करून घ्यायची असेल तर ही उद्याची निवडणूक तुमच्या आमच्या स्वाभिमानाची आहे, तुमच्या आमच्या विचाराची आहे, तुमच्या आमच्या प्रपंचाची आहे, तुमच्या आमच्या भवितव्याची आहे आणि तुमच्या आमच्या उद्याच्या पिढीचं चांगलं होण्याची आहे। त्याच्यामुळं भाऊ वैराग आणि वैराग भाग या बाबतीत तुम्ही कसलीही चिंता करू नका। तुम्ही सांगसाल तेवढा निधी आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही असा शब्द तुम्हाला या ठिकाणी आले। कारण आजपर्यंत जेवढा निधी त्या भागामध्ये आला नाही, त्या भागाचं कल्याण झालं नाही, एवढा निधी तुम्ही प्रत्येक गावामध्ये दिला। आणि कुठलीही गोष्ट तुम्ही शब्द देत असताना 100 वेळा विचार करता। प्रत्येक वेळेस कुठल्या गोष्टीचा शब्द आहे, कुठली गोष्ट करायची, कुठली गोष्ट करायची नाही हे तुम्ही 100 वेळा विचार करता। आणि ज्यावेळेस तुम्ही कारखाना तयार करणार आहे, ज्यावेळेस तुम्ही साखर कारखाना आम्हाला देणार आहे, MIDC आम्हाला देणार आहे, त्यावेळेस सुद्धा आम्ही तुम्हाला कन्फर्म सांगणार आहे की भाऊ वैराग आणि वैराग भागाचा लीड किती आहे बघा, आणि आता आमचं काम केल्याशिवाय आम्ही व्यस्त बसणार नाही ही तुम्हाला आज आणि आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगतो। वास्तविक पाहता प्रत्येक ठिकाणी राजेभाऊ गेल्यानंतर प्रत्येकाने सांगितलं की राजेभाऊ तुम्ही कसल्याही प्रकारची अडचण करू नका। कारण राजेभाऊ फक्त 4 ते 5 तास या ठिकाणी झोपतात। राजेभाऊ तुम्ही पळताय, तुम्ही निधी आणलाय, तुम्ही सर्वसामान्य माणसाची ढाल आहे, तुम्ही सर्वसामान्य माणसाला स्वाभिमान आहे, अभिमान आहे। प्रत्येक मतदारांनी, प्रत्येक कार्यकर्त्याने ही निवडणूक हातात घेतली आणि राजेभाऊची मान खाली जाणार नाही, राजेभाऊची शान खाली होणार नाही ही शपथ आणि ही गोष्ट सगळ्यांनी मनात घेतली। त्याच्यामुळे राजेभाऊ तुम्ही काय टेन्शन घेऊ नका। तालुका निश्चितपणाने जेवढे मतदारसंघ आहेत तेवढ्या मतदारसंघात हा तालुका 1 नंबरचा राहील आणि या वरच्या सरकारमध्ये निश्चितपणाने तुमचा शब्द, तुमची मान खाली होणार नाही असं सगळेजण वागणार आहेत। आणि उद्याच्या इलेक्शनला 7 तारखेला राष्ट्रवादीचं चिन्हावर अर्चनाताई पाटील उभा आहेत, तर त्यांच्या गाड्यांसमोरचं बटन दाबून आपण भरपूर मताने विजय करावा एवढीच विनंती करून माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पांडे चौकामध्ये विरोधकांची ज्यांनी मराठा समाजाला नाता घातल्या त्या विरोधकांच्या नेत्याची सभा आहे, तर 17,000 ACBCचे दाखले वाटप करणारा माननीय आमदार राजेभाऊ यांची सभा आहे। विनंती करतो आपण आपल्या मनोगत व्यक्त करावं, जोरदार आवाहन करायचे। आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आप्पा
सन्माननीय व्यासपीठ, आता नाव घेण्यामध्ये वेळ घालवत नाही, कारण नेहमीच मला आता कमी बॉल आणि जास्त रन काढण्याची वेळ सारखी आहे. आज या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी आज ही विजयाची सभा आहे. उद्या 5 तारखेला, उद्या 5 वाजेपर्यंत असं खऱ्या अर्थानं प्रचार असतो, परंतु 43 पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे आणि सकाळची आपली शेवटची पदयात्रा असते आणि पदयात्रेनंतर 3 ते 5 आपण सभा घेत असतो, परंतु एवढं ऊन हे लाई व्हायला लागलं. त्यामुळं आज आपण 4 तारखेलाच या ठिकाणी प्रचाराची सांगता करतोय आणि ते विजय सभेच्या निमित्तानं. आणि या सभेला उपस्थित असलेले माझे सर्व तालुक्यातील वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, घराघरातून या भागातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, लाईव्हच्या माध्यमातून ऐकणारे माझे सर्व तमाम या तालुक्यातील, या धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी, तुम्हाला मी प्रणाम करतो, अभिवादन करतो. बांधवांनो, आज या ठिकाणी संपूर्ण गेली 25 दिवस झालं रात्रीचा दिवस करून आता दादांनी सांगितलं की सकाळी 5:30, रात्री कधी 1:30 आणि 2:30, फक्त 4 किंवा 5 तास, 4 तासाच्या वरती गेली 25-30 दिवस झालं मित्रांनो झोपच नाही. आणि या ठिकाणी सुरुवातीलाच मी आपल्याला एवढी मोठी गर्दी जरी असली तरी आज ही गर्दी गेले 25 दिवस मी वाडी वस्ती तरी माझी 20-25 गावं राहिलेली आहेत. काही गावं रणवीरने घेतली, काही गावं संतोषदादांनी निरंजन मालकाने घेतली, काही शहर नानाने घेतलं, नगरसेवक बंधूंनी घेतलं, रमेश अण्णा, शिबाई, रेणक्याप्पा, बापू, सगळे आम्ही, सुधीर बापू, केशव बापू, सगळे व्यासपीठावर सर्व पदाधिकारी, आजीमाजी सदस्य, सर्व नगरसेवक, सर्वांनी जवळपास सगळ्या टीमने हे कव्हर करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. आणि त्यामुळं आज या ठिकाणी सर्वजण आपण एकत्रित आलेलो. आणि आज एकत्रित आल्यानंतर निश्चितपणानं मित्रांनो, जे काही या प्रचार सभांच्या माध्यमातून आपण विकासाच्या कामावरती बोलत होतो, परंतु विनाकारण आपल्यावरती बरेच आरोप केले मित्रांनो. आता मला रमेश अण्णांनी सांगितलं की मूळ सुरुवातीचा कोरोना काळातला मुद्दा मित्रांनो, कोरोना काळ हा आपण कधीच न विसरणारा काळ आहे. सगळे माझे पत्रकार बांधव उपस्थित आहेत मित्रांनो. आज भाऊ भावाला पाणी देत नव्हता, कोणी कोणाला विचारत नव्हतं, डॉक्टर सुद्धा पुढे येत नव्हते मित्रांनो. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या कोरोना काळामध्ये आपण झोकून देऊन या ठिकाणी जीवाची पर्वाही न करता या ठिकाणी काम केलं आपल्या सगळ्यालाच नाही. हा झाला तालुक्यातला विषय. देशामध्ये सुद्धा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी उत्कृष्ट असं काम केलं मित्रांनो. 140 कोटीची लोकसंख्या असलेला देश सुरक्षित ठेवण्याचं, लस निर्माण करण्याचं, सर्वसामान्य जनतेला लस मोफत देण्याचं आणि 100 देशाला लस निर्यात करून काही मोफत आणि काही कमी दरामध्ये जेवढा खर्च आला 50 कोटीवरती लस देण्याचा या ठिकाणी निश्चितपणानं प्रयत्न केला मित्रांनो. ती मागणीही पूर्ण केली. आणि अशा परिस्थितीमध्ये जे कोरोनावरती बोलले मला हसू येते. अरे बाबांनो, बार्शी तालुकाच नाही तर संपूर्ण मराठवाड्यातले माझे बंधू भगिनी, या संपूर्ण भागातले सर्व माझी मंडळी, आज 11 ठिकाणी आम्ही कोरोनाच्या या ठिकाणी हॉस्पिटल सुरू केली. बाजार समितीमध्ये केलं होतं, मंगल कार्यालयामध्ये केलं होतं, डॉक्टर कर्मवीर मामासाहेब चक्र या ठिकाणी केलेलं होतं, आज या ठिकाणी वायरलला केलं होतं, प्रत्येक अंधारे साहेबांनी केलं होतं. सुरुवातीला अंधारे साहेबांनी धाडस केलं, सुविधाला केलं होतं. सगळ्या डॉक्टरांबरोबर सातत्यानं बैठका घेऊन 1 कोटी रुपये आमदार निधी देऊन ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये केलं होतं मित्रांनो. आणि रोज सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, की जे भाऊ भावाला पाणी देत नव्हते मित्रांनो
अखंडपणाने कोरोना काळामध्ये मिनरल वॉटरच्या पाण्यासहित सांगायच्या गोष्टी नसतात, परंतु नाही इलाजानं सांगावं लागतं. आणि त्याचं जेवण किंवा ते पाणी सुद्धा तुम्ही विरोधाकडून टीका करणार, तुम्ही सुद्धा प्यालाय, तुम्ही सुद्धा ते जेवण केलं, हे तरी काढायचं रस्ते कधी तुम्ही खाल्लं. पण आता तुम्हाला जर जनाची नाही मनाची नाही तर मला ह्या गोष्टी बरोबर त्या मित्रांनो. आणि आज या ठिकाणी संपूर्ण सोय केली, सगळे इंजेक्शन आणले. फडणवीस साहेबांनी सनफर्मा कंपनीतनं डायरेक्ट इंजेक्शन पाठवले, ते जगदाळे मला त्या ठिकाणी दिले. आणि सर्व बार्शी तालुक्यामधल्या मराठवाड्यामध्ये येणाऱ्या सगळ्या पेशंटवरती उपचार करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. असंख्य जीव वाचवले मित्रांनो. परंतु काय जवळची माणसं त्यामध्ये गेली. आज ती वेळ गेली. वेळ गेल्यानंतर काय जणाला टीका करायचं सुस्त मित्रांनो. परंतु काळ असा होता, डोळ्यातनं धारा येत होत्या की कोणी कोणी मृत्युमुखी पडतंय. मातीला सुद्धा माणसं जात नव्हती मित्रांनो. नगरपालिकेच्या माध्यमातून ज्यावेळेस मी अंत्यविधी करण्याचा विषय असायचा, घरची माणसं नसायची मित्रांनो, त्यावेळेस माझ्या स्वतःच्या काय पैशानं या ठिकाणी अंत्यविधी करण्याचं काम करत होतो आणि सगळ्याला आधार देण्याचं काम करत होतो. त्यावेळेस तुम्ही सगळे पळून गेले होते, कुणी एक सुद्धा रस्त्यावरती नव्हता. सगळ्या बार्शीकरांना माहित आहे, रोजचे फोटो बघा, ह्यांचे कुठे फोटो दिसतात का ते दाखवावे मित्रांनो. एवढं मोठं काम आपण त्या ठिकाणी कोरोनामध्ये केलं आणि आपल्या पंतप्रधानांनी तर कर केला मित्रांनो. काम तर केलंच केलं, परंतु आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम केलं मित्रांनो. आज त्यांनी ती अर्थव्यवस्था मजबूत केली मित्रांनो. आज बोलता काय कोणाचं, आज 73 वय त्यांचं, त्यावेळेस 70 वय होतं आणि 50 वर्षाच्या पुढे तर कोणत्या कोरोनाकडे जाऊच नका म्हणायचं. ही वस्तुस्थिती आहे. 70 वय असताना आज आपले पंतप्रधान अत्यंत दिमागाने काम करत होते मित्रांनो. आज 140 कोटीचा देश, एवढ्या सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्था इसकटल्या. ज्या इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं त्या इंग्रजची सुद्धा अर्थव्यवस्था विस्कटली मित्रांनो. परंतु आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली. आज आपण आठवा सर्वसामान्य गोरगरीब बांधवांकरता 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जातं. आज मुद्रा योजनेच्या माध्यमातून असंख्य तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होण्याकरता कर्ज दिले जातात. आज मित्रांनो या ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीमध्ये संपूर्ण आज आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून चायनाकडनं आपण मार खाल्ला, युद्ध हरलो मित्रांनो. पाकिस्तान बरोबर 3 वेळेस युद्ध झालं. सगळे शस्त्रास्त्र आपल्याला घेण्याकरता दुसऱ्या देशांकडे पाहावं लागायचं. परंतु आज आपल्या देशामध्ये आज शस्त्रास्त्र निर्माण करण्याच्या फॅक्टऱ्या उभ्या करण्यात आल्या आणि आज भारत देश शस्त्रास्त्राची निर्यात करतो. आज रेल्वेचं जाळं विणलं गेलं. मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे आपण या ठिकाणी जाळं विणलं. प्रत्येक ठिकाणी रेल्वे झाली. वंदे भारत सारख्या 50हून अधिक गाड्या नव्यानं भारत देशाला लोकार्पण त्या ठिकाणी करण्यात आलं. आज नव्यानं विमानतळ या ठिकाणी निर्माण करण्यात आले मित्रांनो. आज प्रत्येक भागामध्ये विमानतळ झालेलं आहे. प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटल झालेलं आहे. आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून घर झाला. एवढे मोठे रस्ते नॅशनल हायवे या ठिकाणी करण्यात आले. आज जर आपलं कुठलं हवाई अड्डा जर उद्ध्वस्त केला तर आज नॅशनल हायवेवरनं सुद्धा आपली विमानं उड्डाण करतात. ही परिस्थिती आज आपल्या देशाने निर्माण केली आणि जगामध्ये 5वी अर्थव्यवस्था बनवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. आज महासत्ता होणार आहे. आज आणखीन 5-10 वर्षामध्ये मित्रांनो जगातली 3री अर्थव्यवस्था भारत देश बनणार. या पद्धतीनं काम केलं मित्रांनो. आणि ह्या अर्थव्यवस्था मजबूत असल्यामुळेच आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, आता अजितदादा उपमुख्यमंत्री झाले मित्रांनो. आणि ह्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून सहकार्यातून आज आपण बार्शी संशोधन क्षेत्र बदलण्याचा प्रयत्न करतो. आपण सगळेजण पाहताय मित्रांनो. आज माझ्या अगोदर सुद्धा काही लोकप्रतिनिधींना या ठिकाणचं 5-5 वर्ष लोकप्रतिनिधित्व केलं. परंतु आज जे बार्शी तालुक्याला या ठिकाणी निधी आणण्याचं काम आपण सातत्याने केलेलं आहे. गेल्या वेळेस विलासराव देशमुख साहेब होते, नारायण राणे साहेब होते. त्यांच्या माध्यमातून बार्शी तालुक्यामध्ये MIDCची जागा ताब्यात घेतली. उपसा सिंचनला 20 कोटी आणले. मुख्यमंत्री पंतप्रधान सडक योजनेचा निधी आणला.
पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून निधी आणला मित्रांनो बार्शी तालुक्याला त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला. त्यानंतर मी 10 वर्ष आमदार नव्हतो. सगळीकडे वसाड कुठेही रस्ते नीट नव्हते. सगळे खड्डे गुडघे इतके खड्डे आख्या तालुक्यामध्ये होते. परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार झालो आणि मग मी म्हणल्यासारखं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अर्थव्यवस्था मजबूत ठेवली मित्रांनो. त्यामुळं संपूर्ण बार्शी तालुक्यामधला चेहरा मोहरा बदलण्याचं आज आपण काम केलं. या शहरामधला चेहरा मोहरा बदलायचं काम आपण या ठिकाणी करतोय, केलंय, करायचंय. आज शेतकऱ्याच्या शेतीला पाणी द्यायचा हा कसबा आहे. नरवीर तानाजी मालुसरे चौक या ठिकाणी या चौकामध्ये मूळ कसबा म्हणून आपण या ठिकाणी सभा होते मित्रांनो. ज्या सर्व शेतकरी बांधवांचं वास्तव्य या कर्मभूमीमध्ये या ठिकाणी ही जन्मभूमी सगळ्या शेतकरी बांधवांची. या शेतकऱ्यांच्या शेताला पाणी द्यायचं मित्रांनो. आज शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब दोघच मंत्रिमंडळ होतं. 700 कोटीची मंजुरी आणली मित्रांनो. उपसा सिंचन योजनेला 350 कोटीच्या निविदा काढल्या, काम चालू आहे. 12,550 हेक्टर क्षेत्र वर्षाच्या आत वलिताखाली येणारी ही योजना 1996 सालची होती. मग 1996 सालापासून किती वेळेस ही विरोधक सत्तेत होते, काय केलं? 5 कोटीच्या वरती निधी आला का मित्रांनो? या गोष्टीचं उत्तर येणे या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आज एवढं मोठं काम चालू आहे. 12,550 हेक्टर क्षेत्र वलिताखाली येणार आहे. त्याचबरोबर 37 साठवणतलाव आणले, 35 साठवणतलावाची कामं चालू आहेत. आज आपण बार्शी नगरपालिका एवढं मोठं शहर आहे मित्रांनो. पिण्याच्या पाण्याकरता माझ्या माता भगिनीला धडपड करावं लागते. वाईट वाटतंय. रोज सकाळी 6च्या पुढे फोन येतात, भाऊ पाणी आलं नाही, भाऊ इकडे अडचण आहे. रोज सकाळी काळजी घेतोय. आणखी सुद्धा एवढा प्रचारात असताना सुद्धा कुठला जरी फोन आला तरी त्या ठिकाणी टँकर पाठवण्याचं, भया बारमळ्याला पाठवण्याचं, फोन कमेला सूचना देण्याचं, शिवला सूचना देण्याचं काम केलं जातं मित्रांनो. आज या ठिकाणी जवळपास 14 बोर घेतले आणि कडाच्या विहिरीतलं पाणी या ठिकाणी उजनीच्या फिल्टरवर नेलेलं आहे. 1 कोटी लिटर पाणी मित्रांनो उपलब्ध केलं. फक्त 25 लाख रुपये पहिला खर्च केला, 50 लाख लिटर उपलब्ध केलं आणि परत 25 लाख केला. 50 लाख रुपयामध्ये 1 कोटी लिटर पाणी उपलब्ध होणार महाराष्ट्रामध्ये नाही, देशातलं पहिलं उदाहरण बार्शी नगरपालिका असेल. फक्त 50 लाख रुपयामध्ये 1 कोटी. या योजनेला 125 ते 150 कोटी रुपये खर्च होता मित्रांनो. एवढा काटकसरीमध्ये कारभार नगरपालिकेचा केला आणि या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी रोजच्या रोज पाण्याचा आढावा घेतला जातो. उजनीवरनं कमी जास्त प्रमाणामध्ये पाणी येतं मित्रांनो. पाईपलाईन जर बघितलं तर जुन्या महाशयाच्या कारकिर्दीत झालेली सगळी उलटी पाईपलाईन जोडलेली, उलटी. हा आठवड्यातनं 2दा तर फुटली, डोकं पंक्चर झाल्या जोडू. आणि त्यांनी स्वतः सांगितलंय, काय सांगितलं? पहिल्यांदा खडा, परत पाईप, परत कोटी 15 वर्ष. असं नाही झालं माझ्या कारकिर्दीमध्ये. एका टोल्यामध्ये 700 कोटीची मंजुरी महाराष्ट्रात उपसा सिंचनला पहिलीचा सण महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला प्रयोग. 350 कोटीच्या निविदा काम चालून 1 वर्षाच्या आत शेतकऱ्याच्या शेतात पाणी. याला म्हणते स्पीड. त्यांचा 5 आहे, आपला 200 आहे. आज बार्शी नगरपालिकेची 296 कोटीची योजना ऑर्डर पद्धती मंजूर केली. कुठं आंदोलन नाही, मोर्चा नाही, काही नाही, मंजूर केली. निविदा काढल्या, टेंडर निघाले, वर्क ऑर्डर दिली. आचारसंहितेच्या 2 दिवस अगोदर वर्क ऑर्डर दिली. काम चालू झालं. उजनी धरणा चौंबागाच्या वेलचं काम पूर्ण झालंय आणि या सगळ्या रोडनं पैप पडलेले. 1 वर्षाच्या आत, 15 वर्ष लागत नाही, 1 वर्षाच्या आत पुढच्या उन्हाळ्याच्या त्या बार्शीतल्या 4.5 कोटी लिटर पाणी येणार आहे. कुठल्याही माझ्या माता भगिनीला या बार्शी शहरातल्या थोडाही त्रास होणार नाही याची हमी मी देतो. त्या धर्तीवर संतोष दादा निरंजन मालक तुम्हाला सुद्धा 50 कोटीची पाईपलाईन अमृत बनवणं ताबडतोब व्हायला मंजूर करून देतो. त्याची सुद्धा काळजी करू नका. त्या धर्तीवरती जलजीवन मिशनच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण भागामध्ये 100 गावाहून अधिक योजना पाणी पुरवठ्याच्या दिल्या मित्रांनो. 125 कोटी रुपयाचा निधी दिला. कुठल्या गावाला 50 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी अशा रीतीनं सगळ्या योजना चालू झाल्या. प्रत्येकाच्या घरोघरी खेड्यामध्ये सुद्धा नळ देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी. हे झालं काम. आज रस्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना, पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण भागामध्ये
आस्थापित झालेले रस्ते करण्याचं काम केलं. माझ्या माहितीप्रमाणे 70 ते 75% रस्ते पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे. आणि आज आपल्याला पण माहित आहे मित्रांनो, शहरामध्ये कधी बघितलं का परांडा रोड कसला झाला? बघितलं ना? एक नंबर. कासारवाडी रोड, तुळजापूर रोड, अलीपूर रोड, उपळाई रोड, कशी स्पीड मध्ये गाडी चालते. आणि आज संपूर्ण शहरामधले सगळेच्या सगळे रस्ते, आज कुठले रस्ते कॉन्क्रीटनं आणि कुठले डांबरीकरणानं मजबूत करण्याचं काम या ठिकाणी अख्ख्या शहरामध्ये चकाचक रस्ते करतात. आज या ठिकाणी भगवान मैदान केलं, स्टेडियम केलं, सगळ्या भागा सुसज्ज आहेत या ठिकाणी मित्रांनो. आज शहरामध्ये प्रत्येक गोष्ट या ठिकाणी काळजीपूर्वक केली, तळ्यावरती बोटिंग केली. संपूर्ण शहरामध्ये लाईट असेल, रस्ते असतील, गटरी असेल, दिवाबत्ती असेल, अविकसित भाग असेल, सगळ्या गल्ली बोळामध्ये रस्ते, गटरी, दिवाबत्ती करण्याचं काम केलं. आज एवढा मोठा निधी आज या ठिकाणी आपण बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध केला मित्रांनो. आज या ठिकाणी काम करत असताना पाण्याच्या बाबतीमध्ये मी मागास सांगितलं, उपसा सिंचन योजना, साठवण तलाव आणि सगळ्यात महत्वाचं आज खऱ्या अर्थानं भगवंताची नगरी आहे बार्शी. आपली पुष्पा नदी आहे मित्रांनो, ती सुद्धा या ठिकाणी पूर्वसृष्टीच्या शापानं पालखी झाली. परंतु मी सुद्धा भगवंताचा भक्त आहे, ती मला सुद्धा सवासी करण्याचा योग आलेला आहे. त्यामुळं भरवडा सुद्धा 9 किटीवर आपण ज्या पद्धतीने नागझरी आणि भोगावतीवरती 18 किटीवर केले, त्याच पद्धतीने 9 किटीवर आपण भरवड्यावरती करतो मित्रांनो. त्या ठिकाणी सुद्धा कमीत कमी 12,500 ते 15,000 एकर जमीन या ठिकाणी ओलिताखाली येणार आहे. आमच्या आदरणीय अण्णांनी पवारांनी त्या दिवशी मुलाखतीत सांगितलं, मी एवढा मला मोठी उपाधी दिली, त्यांची मला त्या दिवशी आठवण आली. आणि फडणवीस सुद्धा म्हणले की राजभाऊ राऊत म्हणजे बार्शीचा भगीरथ आहे. माझ्यासारख्या भगवंताच्या भक्ताला एवढी मोठी पदवी मिळती, याचं एकमेव कारण आहे की रात्रीचा दिवस करून आज जलयुक्त शिवार असेल, उपसा सिंचन असेल, साठवण तलाव असतील, पाझर तलाव असतील मित्रांनो, सातत्याने शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळालं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून काम करत असताना आज मी लिहून देतो स्टॅम्पवरती, येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षाच्या आत 50,000 एकर जमीन जर नाही बागायत झाली, आपला राजकारणाचा संबंध नाही. आहे का चॅलेंज द्यायची तुमची हिंमत? आज 5 ते 6 वर्षाच्या आत 1 लाख एकर जमीन बागायत होणार आहे मित्रांनो, याची मी हमी देतो. कारण आपल्याला वरती नरेंद्र मोदी साहेब असल्यात, एकनाथ शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, सगळी काम करणारी मंडळी आहे मित्रांनो. जे मुख्यमंत्री होते 2 दिवस सुद्धा मंत्रालयात आलेले नाही, फोनवरती फक्त लाईव्ह. ही जसे फोन आहेत फोनवाले, तसे ते लाईव्ह आले. काही काम नाही. आणि दुर्दैवाचा भाग काही विरोधक सुद्धा विचित्र प्रचार करते तो, आणि त्याला बळी पडणारा काही ठराविक माझा तरुण मित्रांनो, मी समजू शकतो. त्या लाईव्हच्या माध्यमातून माझ्या भावना या ठिकाणी माझ्या तरुण मित्रांना तालुक्यातल्या समजून घेणं गरजेचं. कारण राजकारण आहे, राजकारणामध्ये कुठल्याही गोष्टी भावनिक गोष्टीला थारा नाही. कुठल्याही भावनिकतेवरती राजकारण केलं जात नाही, करू नये. आणि जर भावनिकतेच्या राजकारणाला थारा दिला तर आपल्या पायावर एवढा मोठा धोंडा पडण की ही तरुणाई कधी वाया गेली आणि कधी म्हातारपण आलं आणि कधी नुकसान एवढं मोठं झालं, पश्चाताप करण्याशिवाय कुठली वेळ येणार नाही. माझी नम्रतेची विनंती आहे माझ्या तालुक्यातल्या तरुण मित्रांना. काय तरुण मित्र थोडे काय मुद्द्यासाठी वेगळ्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जाऊ नका, कुठली चूक करू नका मित्रांनो. तुमच्या समोर जी उभारलेली व्यक्ती आहे, फार कष्टा खाऊन इथपर्यंत आलेली, सगळ्या कामाचा, कष्टाचा, मोलमजुरीचा, उद्योग व्यवसायाचा सगळा कठोर अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मित्रांनो. सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम केलेल्याचा कठोर अनुभव आहे. प्रत्येक गोष्टीतनं कठीण परिस्थितीतनं माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे गेलेला आहे, प्रपंचिक जीवनामध्ये असेल किंवा राजकीय जीवनामध्ये. परंतु आज या ठिकाणी थोडं भावनिक राजकारण केलं जात आहे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण आज या ठिकाणी आपण परिस्थिती पाहतो की मलाच मी पाण्याचा विषय सांगितला, मी राजकारणातच आलो होतो तर माझे 3 मुद्दे होते प्रमुख. एक तर या बार्शीतली दादागिरी संपली पाहिजे, संपली ना राहिली. नंबर 1 पाण्याचा विषय सुटला पाहिजे. सिटीच्या
सुटायला लागला ना आता जवळपास 50%. तिसरा मुद्दा MIDC. MIDC मध्ये उद्योगधंदे उभारले पाहिजे आणि उद्योगधंदे उभारल्याशिवाय माझ्या तरुण मित्रांना काम मिळणार नाही. जाऊन MIDC ताडसवण्याला बघा, कारखाने उभारायला लागलेले. इकडे इंद्रेश्वर मजबूत झालाय. आर्यन ह्यांनी बंद पाडलेला. आर्यनला सुद्धा कर्ज दिले मित्रांनो DCC बँकेच्या माध्यमातून. तो सुद्धा कारखाना बंद पडलेला चालू झाला. तिसरा कारखाना संतनात सुद्धा लवकरात लवकर चालू होतोय. त्या ठिकाणी सुद्धा 150 एकर मध्ये MIDC मित्रांनो होती. काळजी करू नका. आज दिलीप शेठ गांधींनी सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवून त्यांनी सुद्धा धाडस केलं आणि 200 कोटीचा प्लॅन टाकला मित्रांनो 500 टनाचा. त्या ठिकाणी सुद्धा हजारो पोरांना काम लागलं. त्याच पद्धतीनं आर्यन मध्ये पोरं काम करतायत, इंद्रेश्वर मध्ये काम करतायत, त्याचबरोबर संतनाथ मध्ये पण काम करणार आहेत आणि ते MIDC मध्ये पण काम करणार आहेत. उपळाईला सुद्धा उपळाई सिंगरीच्या मध्ये सुद्धा 125 ते 150 एकरची MIDC आपण लवकरच करतो. त्या ठिकाणी सुद्धा MIDC करायची, कारण इकडे 600 एकर MIDC होते. 135 एकर जागा घेतली. आता शेतकरी बांधव म्हणतात की भाऊ आता आम्ही 1 एकर जागा देणार नाही. अजिबात शेतकऱ्याचा विरोध असला तरी 1 एकर सुद्धा जागा घ्यायची नाही आपल्याला, कारण शेतकरी हा जगला पाहिजे, तो स्वाभिमान राहिला पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून आपण या ठिकाणी काम करतो मित्रांनो. त्यामुळं एका उत्तर बाजूला, दक्षिण बाजूला, पश्चिम बाजूला आणि पूर्व बाजूला सुद्धा त्या ठिकाणी कौरगावला MIDC 1000 एकर मध्ये मंजूर आहे. त्या ठिकाणी सुद्धा आमचे सहकारी मित्र राणादादा पाटील यांनी टेक्सटाईल पार्क करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठे हात झाले मित्र. आज या बार्शीमध्ये सुद्धा सुदगिरणी जयशंकर मिल आदरणीय भाऊसाहेब झाडमुखांनी त्या ठिकाणी काही अडचणी निर्माण झाल्या मित्रांनो. कामगारांचं नुकसान होणे म्हणून सरकारच्या ताब्यामध्ये ती मिल दिली. ती मिल चालली, परंतु दुर्दैवानं कोरोना काळामध्ये अडचणी निर्माण झाल्या. बऱ्याच सुदगिरण्या बंद पाडल्या, त्यापैकी ती एक गिरणी बंद पाडलेली आहे. निश्चितपणानं बार्शीचं ते वैभव आहे, ती सुद्धा सुदगिरणी आपल्याला चालू करायची. मध्यंतरी केंद्रीय मंत्र्याला त्या ठिकाणी मी घेऊन आलो. त्याचबरोबर ते राऊतवाडीवरती जुनी नेरोबिया होती, छोटी रेल्वे होती, त्या ठिकाणी सुद्धा मी आदरणीय यादव साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेब कर्मवीरांची इच्छा होती की मेडिकल कॉलेज, परंतु आज मेडिकल कॉलेजला 500 ते 600 कोटी रुपये लागतात मित्रांनो. फार कठीण समस्या अर्थकारणाची झालेली आहे, परंतु निश्चितपणानं आदरणीय आमच्या कर्मवीर मामासाहेबांचं स्वप्न लवकरच पूर्ण करू आपण. केंद्रीय मेडिकल कॉलेज या ठिकाणी रेल्वेच्या जागेवर या बार्शीतून डॉक्टर कर्मवीरांनी तयार केले. तसेच आणखीन सुद्धा या आसपासच्या भागात डॉक्टर तयार करून पाठवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. अशा रीतीनं कारखानदारी MIDC मध्ये कारखाने, पाणी, दळणवळणाची साधनं मित्रांनो ही सगळी आपण करतो. हे करत असताना सोलापूर रस्ता केला, धाराशिव उस्मानाबाद रस्ता केला मित्रांनो. पूर्ण बघा चकाचक आहे. आज लातूर रस्त्याचं काम चालू आहे. नगरपालिकेला या लातूर रोडला शहरातल्या 92 कोटी दिलेले आहेत. तोही कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे. भविष्यात इडशी ते टेंभुर्णी रस्ता तोही 4 लेन होणार आहे. त्याचं आपल्या DPR करायचं काम चालू आहे. तुळजापूर आई जगदंबेला आहे, तुळजाभवानीला आपण चालत जातो मित्रांनो. आपल्या छत्रपती शिवरायांचं आराध्य दैवत, आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत. चालत जाताना सगळं पायाखाली टोचत होती मित्रांनो. 2-2, 3-3 किलोमीटरची मंजुरी मिळायची, परंतु फडणवीस साहेबांना सांगितल्यानंतर 376 कोटी रुपये एकाच टायमाला 48 किलोमीटरला दिले मित्रांनो. तोही रस्ता दिवाळीमध्ये चालवणार. किती पैसे झाले मला सांगायला? पैसे झाले किती? लातूर रस्ता, सोलापूर रस्ता, उस्मानाबाद रस्ता, तुळजापूर रस्ता, शहरातले रस्ते, सगळे ग्रामीण मधले रस्ते. कधी होतं काही माझ्या सुद्धा स्वप्नात बघितलं नव्हतं. 4000 कोटी रुपये माझ्या माता भगिनींकरता 150 कोटी रुपये मंजूर केले मित्रांनो बचत गटात. आज शहरामध्ये 5000 घरं आपण देऊ शकलो. 2000 घरं आपण या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून, 1500 घरं रमाई माता आवास योजनेत 1596 घराचं काम पिंपळगाव रोडला चालू आहे. ग्रामीण भागामध्ये 5000 घरं दिली. अहिल्यादेवी होळकर या विहिरीच्या योजनेत 3000 विहिरी या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागामध्ये दिलं मित्रांनो. कुठलं काम या ठिकाणी राहिले मला सांगा. रात्रीचा दिवस करून आपण या ठिकाणी काम करतोय आणि एका बाजूला टिंगल टवाळी आणि काही थोडेफार विषय असतात मित्रांनो. एवढं काम करताना
100% कुणी तर देव म्हणून या ठिकाणी अवतरलेला नाही, माणूसच आहेत सगळे. काही ना काही त्रुटी निश्चितपणे राहत असतात. मी असं म्हणत नाही की सगळं 100% बरोबर आहे, परंतु आज या ठिकाणी सोयाबीनच्या बाबतीमध्ये काय अडचणी आल्या. रशिया युक्रेन युद्ध होतं मित्रांनो, जगातलं मार्केट ढासळलं गेलं, त्या ठिकाणी भाव कमी आले. लक्षात आलं किंवा लक्षात आम्ही आणून दिलं पाशा बहिण पटेल, मी पाशा बहिण, आणि कांद्याचे भाव त्या ठिकाणी निर्यात बंद करावं लागले मित्रांनो. एकदमच कांदा 4,000 रुपयाच्या पुढे गेल्यानंतर कांदा 1,500-2,000 रुपयापर्यंत राहिला. काही शेतकऱ्याचं नुकसान झालं, मला मान्य आहे मित्रांनो ती गोष्ट, कुणी नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण कुणी काळजी करू नका, शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी राजेंद्र दानकिनी या ठिकाणी तुमच्यासाठी लढायला खंबीर आहे. मी फडणवीस साहेबांना सांगितलं आणि आज त्या ठिकाणी फडणवीस साहेबांना सांगितलं, त्या ठिकाणी विनंती केली, पत्र दिलं, पणन खात्याकडनं फक्त अहवाल जायचा राहिलेला आहे मित्रांनो. तोही अहवाल जाईल. कांदा अनुदान 350 रुपये मिळालं होतं, त्या धर्तीवरती आपण शेतकरी बांधवांना कांद्याचं अनुदान देऊ. अजिबात काळजी करू नका तुम्ही, कुणी सुद्धा काळजी करू नका. कारण प्रत्येक शेतकऱ्याला 35,000 100 क्विंटलचे 200 क्विंटल पर्यंत अनुदान मिळणार आहे. जर 200 क्विंटल कांदा गेलेला असेल 70,000 रुपये मिळणार आहेत मित्रांनो. जर ही बोक्षगिरी करणारे बोलवच्चनवाली जर चुकून आले तर जर आपलं मत चुकीचं ठरलं, चुकीच्या ठिकाणी गेलं तर आपल्या योजना अर्धवट पडतील. सगळेजण विचार करा, 96 साली योजना मंजूर झालेली आहे मित्रांनो. उपसा सिंचन योजना 24 वर्ष लागली, एवढा मोठा निधी आणला मित्रांनो. मग जर ही 24 वर्ष काम करू शकले नाही तर पुढे काय करणार आहे. आज 4,000 कोटी रुपये मी छाती ठोकपणे सांगतो, नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणले मित्रांनो. 1 कोटी रुपयाचा निधी या वर्षी तालुक्याला आणलाय का हे पट्ट्याने मला सांगावं. माझ्यावर चॅलेंज द्यावं, तुम्हाला सांगतो. आज या ठिकाणी कुठलाही निधी आणलेला नाही, काय नाही, फक्त बोलबच्चन करायचं आणि कुठंतरी आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपली मराठा समाजाची पोरं भडकवायची, जाती जातीमध्ये भेद निर्माण करायची मित्रांनो. हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलेलं नाही. आजही माझ्या मराठा समाजाच्या सगळ्या तरुणांना हात काढून विनंती करतो मित्रांनो, आज मी सुद्धा मराठा महासंघाचा कार्यकर्ता होतो, अध्यक्ष होतो. आकाश बाळासाहेब गावाणींची थोडी तब्येत बिघडली म्हणून सर घरी गेले, त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं मित्रांनो. बिट्टू जाधव होते, आप्पा पवार होते, फिरोजी गावाणे होते, सगळीजण मंडळी, जुनी जाणती मंडळी, कोरके सर होते. त्यांच्याबरोबर मारुती काकडे होता आमचा, शंकर गरड होते. आणि या ठिकाणी काम करत असताना सातत्याने आरक्षणावरती आम्ही भांडलो, मोर्चे काढले. अण्णासाहेब पाटलांच्या वेळेस सुद्धा बार्शीकरांनी फार मोठी साथ अण्णासाहेब पाटलांना दिली. तेव्हा माझं वय होतं 11. आणि अण्णासाहेब पाटलांनी सांगितलं की जर आरक्षण नाही मिळालं तर मी माझ्या जीवाचं बरं वाट करेन. अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली मित्रांनो. त्या सरकारमध्ये जे व्यक्ती सरकार होतं त्या सरकारमध्ये जी बोंबलणारी यायची ना का बकबक करणारी सगळेजण तिथं होते. काय केलं ना त्यांनी, का अण्णासाहेब पाटलांच्या बाबतीमध्ये काही ठोस पवित्रा घेतला नाही. परंतु आज 40 वर्षी धगधग करणारी धगधगता 58 मोर्चे निघाले. जरांगे पाटलासारखा एक खोदकुरू करून पुढे आला, उपोषण केलं त्यांनी. उपोषण केलं मित्रांनो. शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, दादानी सगळ्या कलेक्टरला आदेश दिले आणि आदेश देऊन 1870 पासूनच्या नोंदी हुडकायला चालू केलं. आज बार्शीमध्ये सुद्धा 18,000 नोंदी सापडलेले, सगळ्यांना कुणबीचे दाखले मिळू लागलेले आहेत मित्रांनो. ज्यावेळेस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाज बांधवांना त्यावेळेस सुद्धा सांगितलं की तुम्ही सुद्धा आरक्षण घ्या. काही मोठी मोठी लोक होती, 100-200 एकर जमीन होते मित्रांनो त्या काळात. त्यांनी थोडा विरोध केला. काही जणांची काम करताना इंग्रज सरकारमध्ये कुणबी नोंद लागली, काही जणांनी नोंदी लावलेल्या आहेत मित्रांनो. त्यामध्ये आता ह्या सरकारचा काय दोष आहे. ज्यांच्या नोंदी होत्या त्यांना कुणबी दाखले मिळायला लागले, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांचा सुद्धा विचार सरकारने केला. एसबीईचं त्या ठिकाणी आरक्षण दिलं 10%.
त्याचे दाखले सुद्धा आपण या ठिकाणी संत तुकाराम हॉलमध्ये 18,000 दाखले त्यावेळेस दिले. आताही आपल्या ऑफिसवर दाखले देण्याचं काम चालू आहे. आणि मला शिकवायला गेलं राजेभाऊ मराठा समाजासाठी काय केलं. अरे काय केलं पाहिजे. तुम्ही समाजाचं नेतृत्व करायला निघालेला काढू आणि तुमच्या एखाद्या टेंडरसाठी तुम्ही मोठं उचलायला लागले तिकडे. आणि कशाला माझ्यासारख्याला शिकवता. काय केलं काय नाही आमच्या जीवाला माहित आहे, बारशी करायला माहिती. काम करत असताना आम्ही मराठा महासंघामध्ये आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही मार खाल्ला मित्रांनो. रिंगण करून मारलं जायचं, अंगाला गुळणे आले, परंतु आम्ही चळवळ कधी सोडली नाही. परंतु काही जणांना आता लय सुचायला लागले. कधी यांना मराठा महासंघ आणि मराठ्याचा कार्यकर्ता कधी सुचवला नाही. परंतु माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती मी पाठीमागे पण सांगत आलो की मराठा समाज हा थोरला भाऊ आहे मित्रांनो. मराठा समाज हा थोरला भाऊ आहे आणि मराठा समाजाने थोरल्या भावाची भूमिका पार पाडली पाहिजे. काय खेड्यामध्ये परिस्थिती आहे. मराठा समाजाची जर मुलं थांबली, मी पाठीमागे पण सांगितलं की ओबीसी समाज बांधवाची मुलं पाठीमागे निघून, दलित समाजाची मुलं एका बाजूला. कशाचं लक्ष नाही. कशामुळे जातीवाद करायचा. छत्रपती शिवरायांनी आपल्याला हे शिकवलं का. आज महाराजांनी 18 पगड जातीचे बांधव बरोबर घेतले, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं मित्रांनो. आज पण बघा तुम्ही महाराष्ट्रातलं उदाहरण असेल, अख्ख्या मुस्लिम समाजाने आपल्याला पाठिंबा दिलाय. कशामुळे दिलाय. आज बार्शीमध्ये एवढा पाठिंबा का मिळतो. धनगर समाजाने पाठिंबा दिला, वंजारी समाज बांधवांनी पाठिंबा दिला, माळी समाज बांधवांनी पाठिंबा दिला. सगळे समाज बांधव पाठिंबा का देतात. मी पण मराठा समाजाचा आहे. काय एवढी 18 पगड जातीची माणसं जवळ एवढ्या प्रेमाने येतात मित्रांनो. काहीतरी त्याला कारण असेल ना. मग या ठिकाणी माझी सगळ्यांना नम्रतेची हात जोडून विनंती, कुठेही आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय विषय असले आम्हाला सांगा. आता कालच जरंगे पाटील साठी राणा पाटलांनी त्यांचा सत्कार केला. ज्यावेळेस सगळा मोर्चा वाशीला गेला आणि त्यावेळेस राणा पाटलांनी आपल्या कमीत कमी 50,000 ते 60,000 लोकांची त्या ठिकाणी राहण्याची, नाश्त्याची, जेवणाची मित्रांनो सोय केली. हा बोक्ष्या केवळ नुसता फोन करणारा हा कुठे गायब झाला होता. त्यावेळेस कुठे गेला होता सांगा ना. अरे ज्यांनी काम केलं, मग रमेश अण्णांनी सांगितलं मला काही गोष्टी मला स्वतः केलेलं असतं भरपूर पण सांगता येत नाही. या ठिकाणी आदरणीय तुकाराम बापू शिंदे त्याचा पदच होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली या पोपळे हॉलमध्ये 1989 साली. मराठा मंदिर बांधायचं ठरलं. सगळे कसबसते मराठ्याची मंडळी तिथं एकत्र आली. 89 पासून तो विषय पेंडिंग होता. किती पैसे गेले माझे माहित आहे. सांगू का. आता सांगू का नको. हिशोब करा मित्रांनो. व्यक्तिगत 40 लाख रुपये आतापर्यंत खर्च केले. सांगा 40 लाख. मराठा समाजाचाच विषय नाही. सगळ्या समाज बांधवाला सभागृह दिली. सगळे जेवढे तेवढे दिले का नाही. शिवाय अटीक समाज बांधवाचं दिले का नाही. घिसाडी समाज बांधव दिले का नाही. तांबोळी समाज, बागवान समाज, अवतार समाज, किली समाज, माळी समाज, नावी समाज, कुठला समाज राहिला. पिंजारी समाज मला सुद्धा माहित नाही, तुम्हाला माहिती एवढं मला सुद्धा आठवण. सगळ्या समाज बांधवाला दिली. मला तुम्ही सांगितलं की सगळ्या जाती धर्म आणि आणखीन कुणी राहिलं असलं तर मला हक्कानं मागा. काही असेल मी 100% देणार आहे. आज छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण बसवणार आहे. आईल्या देवींचा पुतळा बसवणार आहे मित्रांनो. महाराजांचा बसला त्या ठिकाणी पुतळा आईल्या देवींचा बसवतोय. राणा महाप्रतापांचा बसवतोय. बसवेश्वरांचा बसवतोय. छत्रपती संभाजी महाराजांचा बसवतोय. सगळे पुतळे महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा बसवणार आहे मित्रांनो. या अगोदर शाहीर अमर शेखांचा पुतळा बसवला. अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवला मित्रांनो. सगळे पुतळे ह्या थोर पुरुषांचे बसवण्याचं काम या ठिकाणी केलं. सगळ्याला बरोबर घेऊन चालतोय मित्रांनो आपण. आणि या ठिकाणी विकास सोडून भावनिकतेच्या मुद्द्याला हात घातला जातो. परंतु माझी पुन्हा एकदा हा जोडून विनंती आहे मित्रांनो, अजिबात भावनिकतेच्या हात हवा देऊ नका. जर आपण एक चूक कराल तर आपल्या पायावरती एवढा मोठा धोंडा पडणार आहे. 10 वर्ष बार्शी महाग जाईल. 10 वर्ष. आणि जर आपला खासदार नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायला नसेल
तर आपल्याला सुद्धा ताट मानेने त्या ठिकाणी जायची अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळं अर्चनाताई पाटील यांना आपण निवडून देणं गरजेचं. 272 खासदार लागतात, 272 खासदार लागतात मित्रांनो पंतप्रधान व्हायला. नरेंद्र मोदी साहेबांजवळ 375 खासदाराचं बहुमत होते आता सर्वे मध्ये आपण बघतोय. परंतु या ठिकाणी आपला हक्काचा खासदार असणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही मला आमदार केलं म्हणून मी एवढं करू शकलो, त्याच पद्धतीनं ताईंना खासदार केलं अर्चनाताईला तरच आपण त्या ठिकाणी करू शकतो. नाहीतर 10 वर्षे बारशी मागे राहील. कुठलीही चूक करू नका. आणि माझी नम्रतेची विनंती आहे की तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव स्वाभिमानी आणि अत्यंत जीवाभावानं कुठलीही ग्रामपंचायत आली काय कमी पडून दिलं का मित्रांनो? सांगा. इथे ग्रामीण भागातले काय कमी पडलं? सोसायटी आली, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सभापती, नगरसेवक, नगराध्यक्ष, जीवाचं रान केलं मित्रांनो. कधी मागं हटलो नाही, हटणार पण नाही. परंतु स्वाभिमानानं जीवन जगत असताना वरती जर आपल्याला जायचं असेल तर एवढं जर तुमच्यासाठी तळमळीनं काम करणारा नेतृत्व तुम्ही तयार केलेला असेल तर त्याची मान कधी खाली घालून घेऊ नका. एवढीच माझी हात जोडून विनंती आहे मित्रांनो. कारण या ठिकाणी जर आपल्याला चांगलं मताधिक्य मिळालं तरच मला त्या ठिकाणी पण ताट मानायला जाता येईल. नाहीतर मी कसं जाऊ सांगा बरं? जर आपण मायनस गेलो तर मी कशी मान राहणार आहे माझी? खाली राहील. मग तुम्हाला योग्य वाटेल का तुमच्या राजभाऊची मान खाली राहिली? मग माझी तुम्हाला शपथ आहे मित्रांनो, अजिबात 3 दिवस राहिलेले 7 तारखेपर्यंत जर माझी इज्जत जर सगळेजण करत असाल तर ताईला या ठिकाणी 20,000च्या पुढे मताधिक्य मिळालं पाहिजे. तुम्हाला जीवाचं रान करा मित्रांनो, जीवाचं रान करा या ठिकाणी. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना जे मत मिळणार आहे त्या अर्चनाताई पाटलांचं मत सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि जिकडे बारशी तिकडे सरशी पाहिजे. आणि माझी मान ताट मानानं मुंबईला राहिली पाहिजे मित्रांनो. ही खबरदारी घेण्याचं काम तुमचं आहे. मी नियोजन करू शकतो, पण तात्पुरते मत आणणारा कार्यकर्ता तुम्ही, निवडणुकीचे जिंकणारे शिल्पकार तुम्ही असताय, मी नाही. मी फक्त तुमचा कॅप्टन आहे मित्रांनो, तुम्हाला कॅप्टन पद दिलंय. परंतु सगळी टीम जर चांगली खेळली तरच या ठिकाणी आपल्याला विजय मिळवता येतो, अन्यथा विजय मिळवता येत नाही.